नमस्कार, मी पूजा पहाडे, डीके ग्रँडमास्टर, मनी डीके ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पेंडुलम डाउजर. तर कसे आहात सगळे? छान. कसे आहात सगळे? मस्त. गुड. आणि स्विच ऑन युअर व्हिडिओ. ओके. पेंडुलम डाउजर, पेंडुलम नाव कोणी कोणी ऐकलेलं आहे? याआधी कोणी पेंडुलम नाव ऐकलेलं आहे का? नाही. ओके. गुड. आज मी तुम्हाला तुमच्या स्वतःचं पेंडुलम डाउजर सुद्धा बनवायला शिकवणार आहे. आणि या डाउझरने आपण स्वतःच काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण बघणार आहोत. ओके. तर पेंडुलम हा एक छोटस उपकरण जरी असलं, हे बघा पेंडुलम असं असतं. एक मिनिट. हे बघा या प्रकारचे पेंडुलम असतं डाउझर. दिसतोय? दिसतो आहे. ओके. आता कुणाजवळ असेल तर घेऊन बसा. आणि जर कुणाकडे नसणार तर त्यांना मग मी सांगते की आपलं डाउझर आपण स्वतः कसं बनवायचे ते. ओके. आपल्याला बघा कधी कधी म्हणजे कुठल्या गोष्टीबद्दल शंका असते. जसं की मला हे करायचे आहे. मन कधी म्हणतो की हे मला करायचे आहे. आणि आतून आवाज येतो की तू नको करू. म्हणजे आपण असं मधात अडकलेलो असतो. मला हे करायचे आहे पण हे करू की नको, असं आपण दोन गोष्टीमध्ये अशा अडकलेलो असतो. तर आपल्याला या गोष्टीचं खूप छान आणि चांगलं उत्तर आपल्याला पेंडुलम हा देत असतो. आपल्याला या पेंडावजरमुळे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. ओके. सो आपण आता स्वतःच पेंडुलम बनवायला शिकणार आहोत. तर तुमच्याकडे एक अशी अंगठी असेल ना, म्हणजे आपल्या बोटांमध्ये जी अंगठी घालतो आपण, ती अंगठी घ्या. आणि दोरा, सुई दोरा जो असतो तो दोरा, सुई दोऱ्यामधला दोरा घ्या. आणि हो, श्रीरंग सरांजवळ पेंडुलम डावझर आहे. ओके, गुड. आणि कुणाजवळ असेल तर डावझर घेऊन बसा. आणि नसणार तर एक अंगठी आणि दोरा तर सर्वांच्या घरी असतोच, ते आणा. मी आता तुम्हाला तुमचं डावझर बनवायला शिकवणार आहे. पटकन घेऊन बसा, आपल्याला प्रॅक्टिकल करायचे, तेव्हाच तुम्हाला कळणार ना की तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार. तुम्ही प्रॅक्टिकलच नाही करणार मग तुम्हाला कळेल काय? हो. लता मॅम कडे सुद्धा डावझर आहे त्यांचा. ओके, गुड. छान. यार योगेश कोण आहे? प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. राजश्री मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ. श्रेयश कदम, ऋतुजा पाटील, बबिता मॅम, साधना, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ ऑन नाही करणार तर मला कळणार काय की तुम्ही करत आहे की नाही म्हणून. आणि डाउझरचा क्लास आहे तर प्लीज तुम्हाला कळायला पाहिजे ना की आपले व्हिडिओ ऑन असणार आणि मग मी तुम्हाला सांगेल ते तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करू शकता. अदरवाईज तुम्हाला जमणार नाही मग हे. आणि मग तुम्ही चुकीचे करणार, मला कसं कळणार आहे सांगा? प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ आणि एका जागी बसून जा. आपण क्लास करतो 1 तास तर तुम्ही. मॅम माझ्याकडे काहीच नाही, अंगठी पण नाहीये. ओके, तर नट बोल्ट मधला तो असं नट असतो छोटा, तो तुम्हाला माहितीये का? एक हेवी जड वस्तू किंवा चाबी असेल तुमच्याकडे तरी चाबी सुद्धा चालेल. पण धागा असणे गरजेचे आहे. कारण हे असं एक असं दोरा दोरा ज्यात आपण हे अडकवू शकतो, असं काही साधन तर असणार ना तुमच्या जवळ. ते घेऊन बसा लवकर. 1-2 मिनिटांमध्ये आपण पटकन करणार आहोत. आणि कोरे पेज बघा, तुमच्याकडे अशी कोरे पेज आहे का? कोरे पेज आणि पेन. लवकर लवकर, फास्ट. फास्ट करा. 1-2 मिनिटं देते मी तुम्हाला. रुपेश सर, व्यवस्थित बसा. क्लास करताना व्यवस्थित बसायचं आणि प्लीज जे मी सांगितलेलं ते वस्तू घेऊन बसा लवकर. येस, सुष्मिता मॅमने सुद्धा बनवलं आपलं डाउझर. येस, बरोबर. दोरा खूप लांब नाही घ्यायचा आहे मॅम. म्हणजे आपल्याला एवढं निदान एवढं असायला पाहिजे. एवढं खूप लांब नको. ओके. येस, गुड. बनवा सगळ्यांनी. लवकर बनवा.
येस, ऋतुजा मॅम कडे ऑलरेडी डॉजर आहेच. प्रिया मॅम. येस, खूप लांब नको मॅम धागा. आपला दोरा जो राहील तो खूप खूप जास्त लांब नको. ओके. बबिता मॅम, स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ ऑन करा. मराठी समजते का तुम्हाला? ओके, चला. आता आपण स्वतःचे ब्राउझर बनवलेलं आहे. आता याला आपण कनेक्ट करणार आहे. जे जे रेकी शिकलेले आहात त्यांनी. काय काय लिहिले मला काही कळलंच नाही. ओके, जाऊ द्या. खराब सर यायची आहे. ओके, आहे इथेच. झालं का? रेडी आहात सगळे? ओके. रुपेश सर, स्विच ऑन युअर व्हिडिओ. ठीक आहे, काही प्रॅक्टिकल नाही करणार तर चालेल, पण तुमचे व्हिडिओ ऑन असू दे. ER योगेश कोण आहे? राजेश, मी रिमूव्ह करून टाकणार. ओके. ज्यांना प्रॅक्टिकल नाही करायचे आहे तर व्हिडिओ ऑन करून तर ठेवू शकता. व्हिडिओ ऑन करा लवकर, मी इथून रिमूव्ह करणार नाही तर पटकन. सॅमसंग शॉपवर कामात आहे. ओके. रुपेश सर कोण आहे? पटकन. राजेश्री मॅम, श्रेयश कदम, लवकर व्हिडिओ ऑन करा. हो, ऐकायचंच काम नाही आहे, आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. मी क्लिनिक मध्ये आहे. ओके, चालेल. क्लिनिक मध्ये काही प्रॉब्लेम नाही. चला. खूप टाइमपास होतो स्विच ऑन व्हिडिओ म्हणण्यात. चला, ठीक आहे. जर रेकी शिकलेले असणार तर यात तुम्हाला रेकीची प्रेयर करायची आहे. ओके. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्राउझर पूर्ण त्यांनी आपल्या या हातामध्ये असं ठेवायचं आहे आणि मी सांगते तसं तुम्हाला बोलायचं आहे. ओके. प्रार्थना करायची आहे आपल्याला. ब्राउझरला हातात घ्या आणि म्हणायचे, हे ब्रह्मांडीय विश्वशक्ती, हे ब्रह्मांडीय विश्वशक्ती, आता यावेळी माझ्याशी आणि माझ्या या ब्राउझरशी, माझ्याशी आणि माझ्या या ब्राउझरशी कनेक्ट व्हा. हे ब्रह्मांडीय शक्ती, आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या ब्राउझरशी कनेक्ट व्हा. हे ब्रह्मांडीय शक्ती, आता यावेळी, आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या ब्राउझरशी कनेक्ट व्हा. आणि माझ्या प्रश्नांची मला अचूक उत्तरे प्रदान करण्यास मला सहकार्य करा. मला सहकार्य करा. मला सहकार्य करा. अशी प्रार्थना करायची आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या ब्राउझरला थँक्यू म्हणायचं आहे. ओके. आणि आता हा तुमच्याशी कनेक्ट झालेला आहे का हे आता आपण चेक करू. ओके, आपल्याला चेक कसं करायचं आहे? तर मी तुम्हाला सांगितलं, एक कोरा पेज घ्यायचं. कोरा पेज घ्या, पेन घ्या. मी सांगते तसं. एक मिनिट, माझं हे कॅमेरा आणि ब्राउझरला स्वतःच्या हाताने कोणी हलवणार नाही. ओके. एक मिनिट. बरोबर.
दिसत आहे तुम्हाला? दिसत आहे ना? हं. आता पेन घ्या आणि एक आडवी रेखा आखा. सगळ्यांनी आडवी रेखा आखायची आहे. आणि या डावजरला कमांड द्यायची आहे. या डावजरला आपल्याला कमांड द्यायची आहे. आणि या डावजरकडे बघत कुणीही आपल्या हाताने या डावजरला हलवणार नाही. हा डावजर स्वतः हलणार आहे. ओके. कमांड द्यायची आहे, हे डावजर आडव्या रेषेत फिर. हे डावजर आडव्या रेषेत फिर. हे डावजर आडव्या रेषेत फिर. हात हलवायचा नाही आहे हा कुणी पण. या डावजरला बघत याला कमांड द्यायची आहे, हे डावजर आडव्या रेषेत फिर. माझा हात बघू शकता हलत आहे का? आणखी मी तुम्हाला दाखवते इथून. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला माझा हात बरोबर दिसेल. ठीक आहे. कुणीही आपल्या हाताने हलवणार नाही. ठीक आहे. आपल्याला कमांड द्यायची आहे त्याला. हलतो आहे आणि जोरात जोरात म्हणायचं, आणखी जोरात फिर. तो फिरतो का बघा. हे डावजर आणखी जोरात आडव्या दिशेने फिर. हे डावजर आणखी जोरात आडव्या दिशेने फिर. हे डावजर आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. असं कमांड द्यायचे आहे. तो बघा खूप जोरात फिरणार आहे. खूप जोरात. आता त्याला म्हणा स्टॉप. स्टॉप. त्याला बघत तुम्हाला म्हणायचं स्टॉप. हे डावजर थांब. 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 स्टॉप. 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 त्याला बघत तुम्हाला म्हणायचं स्टॉप. 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 आणि बघा तो थांबतो का, म्हणजे तुमचे इन्स्ट्रक्शन डावजर फॉलो करतो आहे का सांगा मला. कुणीही हाताने हलवणार नाही. लता मॅम हलत नाहीये? नाही होत आहे तुमचं? ओके. बाकीच्यांचं झालं का, म्हणजे तुमच्याशी तो कनेक्ट नाही झालाय. एकदा परत प्रेयर करा तुम्ही. एकदा हातात ठेवा आणि मी सांगितलेली प्रार्थना म्हणा एकदा छाननी. म्हणजे तुमच्या डावजर तुमच्याशी कनेक्ट झालेलं नाही, म्हणून तुमचं डावजर तुमची कमांड ऐकत नाही आहे. ओके. सो ज्यांचं नसेल होत तर त्यांनी स्वतः आणखी परत प्रार्थना करा. कुणाकुणाचं झालं? हँड राईज. ओके. ओके. प्रिया मॅम झालं? हो मॅम, झालं. ओके. कसं वाटलं, डावजर आपली कमांड ऐकतो आहे? एकदम मस्त मॅम. छान. मला विश्वास बसत नाही. बघा, मी जर सांगितलं तुम्हाला काय वाटेल की मॅम स्वतः हलवत आहेत, म्हणून मी तुम्हाला आधी सांगते की स्वतःचा हात हलवायचंच नाही आहे. कधी कधी काय होते की तुम्हाला मी दाखवणार, तुम्ही म्हणाल की मॅम हलवत आहे हलवत आहे, म्हणून हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः केलं तर स्वतःवर तर तुम्हाला विश्वास बसणारच आहे. राईट. हो मॅम. ओके. आणखी कुणावर झालं? राइज युअर हँड. ओके. गीता मॅम. ओके. मॅम तुम्हाला एक बटन आलेलं असणार. हम्म. बोला. हॅलो. हा, बोला बोला म्हटलं. हा, माझं झालं. डावजरने माझं ऐकलं. कनेक्ट झालं. गुड गुड. आणखी खूप मस्त. छान वाटलं ना? अरे अहो, ते म्यूट झालं तुमचं. खूप खूप छान झालं. खूप खूप छान वाटलं. छान वाटलं ना? आणखी आपण डावजने भरपूर काही शिकणार आहोत. थँक्यू मॅम. थँक्यू. 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 ओके. आता तुम्हाला याला आता आपण त्याला आडव्या रेषेत फिरवलं. ओके. आता तुम्हाला पेन कुठे आहे माझं? एक मिनिट. आता त्याला एक उभी रेषा आखून घ्या. मध्यभागी उभी रेषा आखा. आणि या डावजरला कमांड द्यायची आहे, हे डावजर उभ्या रेषेत फिर. डावजरला कमांड द्यायची आहे. आणि आपलं डावजर पकडताना बघा, याला असं पकडायचं, या दोन बोटांचा हे असं वगैरे पकडायचं नाही. डावजरला पकडण्याची पद्धत अशी किंवा ही अशी चुकीची पद्धत आहे. अशा प्रकारचे पकडायचं नाही. आपल्याला या दोन बोटांच्या मधामध्ये आपल्या डावजरला अशी ही पद्धत
ही आहे डावजरला पकडण्याची. ओके. आता या डावजरला म्हणायचे आहे, हे डावजर उभ्या रेषेत फिर. हे डावजर उभ्या रेषेत फिर. माझा हात स्टॉप. हे डावजर उभ्या रेषेत फिर. हे डावजर उभ्या रेषेत फिर. हे डावजर उभ्या रेषेत फिर, आणखी जोरात फिर. हे डावजर आणखी जोरात फिर, आणखी जोरात फिर, आणखी जोरात फिर. हे डावजर आणखी जोरात फिर. आणखी 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 आणखी. त्याला कमांड द्या, आणखी जोरात फिरायला लावा, आणखी जोरात, आणखी आणखी आणखी. माझा हात बघा हलतो आहे का? माझा हात बघू शकता तुम्ही की हलतो आहे का? माझा फक्त कमांड ऐकतोय डावजर. हे डावजर आणखी जोरात फिर. आणखी आणखी आणखी. स्टॉप 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 स्टॉप. डावजर स्टॉप. डावजर थांब. डावजर थांब. थांब 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 थांब. डावजर स्टॉप स्टॉप स्टॉप. थांब. बघा डावजर थांबतो. सुष्मिता मॅमनी डावजर बरोबर नाही पकडलं. सुष्मिता मॅम कुठे गेल्या? मॅम डावजरला पकडण्याची पद्धत बघा ही अशी आहे. या दोन बोटांच्या मध्ये आपल्या पामचक्रामध्ये एनर्जीज असते. बरोबर. आपण हे असं नाही पकडू शकत. डावजरला पकडण्याची पद्धत ही अशी आहे मॅम. दोरा जरी असला तरी सुद्धा आपल्याला या दोन बोटांच्या मधामध्येच पकडायचा आहे. हा गीता मॅम बोला, अनम्यूट करा. माझा डाव जर उभ्या रेषेत फिरला. हो, फिरतो ना. येस, हो गुड. हो हो. ओके, गुड. लता मॅम झाला का तुमचा डावजर? अनम्यूट करा, अनम्यूट करा. मॅम ते तुम्हाला एक ऑप्शन आलेलं असणार बघा त्याला. आलं का? आता बघा आलं नाही. हे बघा. अरे गीता. हा गीता मॅम बोला. गीता मॅम बोलल्या होत्या ना आताच. हो. ओके, ऋतुजा पाटील बोला. अरे अनम्यूटचे ऑप्शन आलं असणार. बोला. हॅलो मॅम, माझ्या हा डाउजरने बोला. उत्तर दिली, पण डाउजर जो आहे तो म्हणजे असं लगेच नाही, मला खूप एक त्याला 2 मिनिट इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतात. हे बघा, 2 ते 3 मिनिट. तुमचं डाव जर तुमच्याशी कनेक्ट नसणार झालं तर त्याला परत एकदा प्रार्थना करा. मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ती प्रार्थना परत करायची आहे. नाही, तुमचा डाउजर हम्म. तुमचा डाउजर कसा लगेच क्विक कनेक्ट होतोय आणि क्विक तुम्हाला तुमच्या एनर्जी स्ट्रॉंग ऍक्शनला. आहे मॅम. एनर्जी स्ट्रॉंग आहे म्हणजे मी मेडिटेशन वगैरे करते. रेकी ग्रँड मास्टर आहे. माझे सगळे प्रॅक्टिस रेग्युलर सुरू असतात. त्याच्यामुळे माझा कमांड खूप लवकर ऐकत असतो. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सुद्धा रेग्युलर मेडिटेशन आणि रेकीचे जे तुम्ही करत असणार. आणि म्हणजे आता एवढ्या लोकांसमोर मी हा प्रश्न विचारणं तसं चुकीचं आहे, हम्म. बट तरी पण मी विचारते. अ, आपल्याला एखादा असा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे आता स्पष्टच बोलते की हम्म. माझा असा डाऊट आहे, आणि की काही गोष्टींवर आपण डाऊट घेतो, मग ते क्लिअर करायचे असतात ना, की हे असं असेल का, तसं असेल का. यस. ते डाउटला कशा पद्धतीने कमांड द्यायची, तर जेव्हा तुम्ही प्रश्न म्हणजे तू विचारता कुठल्या दिशेने फिर. आधी ऐका तर कसं विचारायची मी पद्धत सांगते तुम्हाला. आणि डावझरला तुमचे जे प्रश्न आहेत ते कन्फ्युज करणारे नको. ओके. आपले प्रश्न स्पष्ट असायला, कारण हा डावझर सुद्धा कन्फ्युज नको व्हायला. आपले प्रश्न जर स्पष्ट असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारा आणि त्याला दिशा नको. तर तुम्हाला तुमचा प्रश्न तुम्ही आता बोलले नाही तर काय करायचे आहे? हो किंवा नाही. जसं आपण आता आडवी रेषा आखली आणि उभी रेषा. ओके. असं आखलं तर इकडे उजव्या बाजूने हो, डाव्या बाजूने नाही, किंवा दिशा तुम्ही बदलवून हो किंवा नाही असं लिहू शकता. आणि तुमचा प्रश्न मांडून त्याला म्हणू शकता की जर असं असं असणार तर तू त्या दिशेने फिर. ओके. फॉर एक्झाम्पल माझं नाव पूजा आहे का? तर एक इकडे हो. बघा मी तुम्हाला दाखवूनच देते. एक मिनिट. हे बघा तुमचा प्रश्न तुम्ही बोलू शकत नाहीये. इट्स ओके. पण आता इथे हो. हो आणि नाही असं. ठीक आहे. किंवा तुम्हाला 4-5 प्रश्न असतील तर तुम्ही असं लिहू शकता. मी सांगते ते सुद्धा. तर आता मी या डाउटरला म्हणते की
हे डावजर माझं नाव पूजा आहे का? थांब, स्टॉप 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 स्टॉप. हे डावजर माझं नाव पूजा आहे का? हे डावजर माझं नाव पूजा आहे का? हे डावजर माझं नाव पूजा आहे का? तो बघा त्या दिशेने फिरतो आहे. तर तुम्ही तुमच्या प्रश्नांना सुद्धा या पद्धतीने विचारू शकता, हो किंवा नाही. ठीक आहे. आपण त्याला आडव्या आणि उभ्या रेषेमध्ये यासाठी फिरवलं की तुमचं तो डावजर तुमच्याशी कनेक्ट झालेला आहे काय म्हणून. ओके. आता तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही असं हो किंवा नाही असं, किंवा आणखी प्रश्न असणार तुम्हाला. समजा तुमच्या घराची दिशा तुम्हाला चेक करायची असणार तर आडवी रेख आखायची आहे, उभी रेख आखायची आहे, आणि याला असं बरोबर. ओके. आणि इथे दिशांचं नाव द्यायचे आहे. इथे तुम्ही उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे हो नाही नाही लिहायचं. मी तुमचं सांगण्यासाठी तुम्हाला हे लिहिलेलं होतं. पण तुम्हाला तुमच्या घरच्या दिशा जर चेक करायच्या आहेत तर तुम्हाला हे बनवायचं असं सेम. आणि मग इथे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असं तुम्ही लिहू शकता. आणि त्या डावजरला म्हणायचे आहे की माझ्या घरची दिशा कोणती आहे त्या दिशेने फिर. तुम्ही त्याला विचारताना असं म्हणायचे की माझ्या घरची दिशा, सॉरी माझं हे बंद झालं. माझ्या घरची दिशा, जसं तुम्ही म्हणाल की उत्तर आहे तर त्या दिशेने फिर, पूर्व आहे तर त्या दिशेने फिर, असं सुद्धा म्हणू शकता. किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता की त्या दिशेने फिर असं. तर तो डावजर तुमची कमांड बरोबर ऐकणार. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्हाला तुमच्या प्रश्न आता कसं विचारायचे आहे तर झालं, हो किंवा नाही? क्लिअर क्लिअर बोला. हो झालं हो. ना? मग हो हो. तुम्हाला तसं तुम्ही विचारणार. आपण या डावजरनी हिडिंग सुद्धा करू शकतो. हे रेकी 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 शिकलेले कोण कोण आहेत? रेकी रेकी शिकलेले कोण कोण आहेत? कुणी कुणी? मॅम मी लेट जॉईन केलं. ओके. रेकॉर्डिंग मिळणार तुम्हाला, तुम्ही रेकॉर्डिंग बघून करू शकता. हँड राईज करा असं. गीता मॅम बोलले, तुम्ही बोलायचंय. हँड राईज आहे तुमचं. हा बोला. इथे मेसेज केलं की मला टू पार्टिसिपेंट हँड राईज. हा ऋतुजा मॅम बोला. बबिता बोला. बबिता मॅम. अ, डावजरला फक्त आपण हो किंवा नाही मध्येच प्रश्न विचारायचे ना? हो, भरपूर असतो. मी सांगते तुम्हाला. हो किंवा नाही सुद्धा विचारू शकता तुम्ही. तुमच्या दिशा विचारू शकता. भरपूर काही विचारू शकतो आपण डावजरला. पण तुम्ही डावजरला हे प्रश्न नाही विचारायचे आहे की मी आता आज मम्मीकडे जाऊ की नाही, असे फालतू प्रश्न नाही विचारायचे आहे. म्हणजे मला आज मार्केटला जायला पाहिजे की नाही. बघा या प्रश्नामध्ये काहीतरी तथ्य आहे का? म्हणजे फालतूच्या गोष्टी नाही विचारायच्या. जे तुम्हाला सिरियस तुम्ही त्या प्रश्नांबद्दल आहात आणि मग अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न डावजरला विचारायचं. कारण हा खूप छान, म्हणजे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप पॉवरफुल डावजर असतो हा. ओके. म्हणून आपण याला जे आहे आपल्याला महत्वाचं त्याच गोष्टी आपण विचारायच्या. आज पाणी येणार, आज पाऊस येणार आहे का नाही, असे प्रश्न नको. ओके. हा. बोला बबिता मॅम. अरे म्यूट झालं तुमचं. बोला. व्हॉइस नाही येतोय तुमचं. आवाज 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 आवाज. ते तुमचे अनम्यूट करा ना. अनम्यूट करा. अरे तुम्हाला ऑप्शन आले असेल बघा. हा, आता येतोय ना? येस 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 बोला. एक- मॅम एकच ड्राउ म्हणजे पेंडुलमनी आपण चक्राचं वगैरे पण हिलिंग करू शकतो का एकच ड्राउजनी? हो, एकाच डावरने आपण म्हणजे चक्रा, हिलिंग खूप काही करू शकतो. म्हणजे ते असं क्वेश्चन साठी वेगळं आणि असं सेपरेट सेपरेट नाही, असं काही नाही गरज नाही. नाही. डावजरचे नाही. प्रकार आहेत ते. बघा हा डावजरचे प्रकार कोणते कोणते असतात तर आपला हा आहे क्रिस्टल डावजर. हा. बर. वूडचा पण येतो डावजर. मेटलचा सुद्धा डावजर येतो. हा डावजरचे हा. प्रकार आहेत. पण तुम्हाला प्रत्येकदा डावजरला चेंज करायची गरज नाहीये. अच्छा, याला चार्ज करायला लागतं ना मग? चार्ज करायला लागतं. प्रार्थना म्हणून स्वतःशी कनेक्ट करायचं याला आणि ब्रह्मांडाशी कनेक्ट करायचं, जेणेकरून डावजर तुमच्या प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तर प्रदान करेल. ओके. ओके ओके. ओके.
येस, थँक्यू हा. मॅम. श्रीरंग सर बोला. नमस्ते. नमस्ते, नमस्ते, बोला. नमस्ते. नमस्ते. बोला, बोला. डावजरने हा, कमांड ऐकली. एका बोला. मला काय म्हणायचंय, हॅलो. हा, बोला ना जर सर. समजा एका व्यक्तीचे आपण जर कंटिन्यू 4 प्रश्न घेतले. एका सोबत 4 प्रश्न नको ना, एका एका वेळेवर घ्या तुम्ही. बर. हा, बर. हा, हम्म. एक एकच घ्यायचं का? एक बर. एक प्रश्न काय तुमचे, तर बघा मी तुम्हालाही हं, सांगितलं की अशा प्रकारचं लिहायचं. एक मिनिट. हं, प्रश्न काय आहेत? प्रश्न काय आहे तुमचे सांगा. हं. किंवा एखाद्या मुलाला नोकरी लागेल काय? मी सांगते तुम्हाला. जसं हा. एक मिनिट, प्रश्न तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्याल. जर आता इथे मी हं, इथे बघा, हे नागपूर, म्हणजे मी जिथे राहते नागपूर, आता हं, मुंबई, पुणे, असं म्हणजे प्रश्न जर असते तर तुमची अशा प्रकारे तुम्ही, आणि हे ग्राफ बरोबर बनवा. हे हो किंवा नाही असं हं. नाही. इथे लिहा अजून दुसरे काही गाव. आणि असे तुमचे प्रश्न मी फॉर एक्झाम्पल सांगते तुम्हाला. ओके. हा, तुम्ही हा. तुमचे हं, प्रश्न अशा प्रकारचे घ्या. आणि मग आता मी नागपूरला राहते का, हं, म्हणजे प्रश्न बघा मी लिहिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे आहे. तुमचे प्रश्न असे मांडायचे आहे तुम्हाला. आणि हं, नागपूरला राहते का, त्या दिशेने फिर. ओके. हं. म्हणजे त्या दिशेने तुम्हाला फिरवायचं आहे तुमच्या डाउझरला. हा, हं, हं, हं. कळलं तुम्हाला तुमचे प्रश्न आता काय कशा प्रकारे विचारायचे आहे तर? हो, हो, हो. समजलं. समजलं ना? हं. हं. म्हणजे अशी बघा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार असं, अशा प्रकारचे तुम्हाला बनवायचे. आडवी रेषा, उभी रेषा बरोबर बनवायचं आहे. आणि मग इथे आपले प्रश्न मांडायचे आहेत. ओके. हा. आणि मग त्या डाउझरला त्या दिशेने फिर, असं म्हणायचं. आता चार बघा. तुम्ही हो. आता मी या डाउझर तुमच्या समोर विचारते. हे डाउझर, हे डाउझर मी नागपूरला राहते का, त्या दिशेने फिर. हे डाउझर मी नागपूरला आहे का, त्या दिशे, आता या क्षणी मी नागपूरला आहे का, त्या दिशेने फिर. आता या क्षणी मी नागपूरला आहे का, त्या दिशेने फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी, 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 असं तुम्हाला कमांड द्यायची आहे. तुमचे स्टॉप, 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 डाउझर स्टॉप, 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 थांब, 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 अशा प्रकारचे तुम्हाला तुम्ही विचारू शकता. एखाद्याला शुगर असेल तर? शुगर विचारताय? हा, मग शुगर आहे तर हा, त्यासाठी किती करायची असते सर? म्हणजे मला शुगर हा, आहे का, मला हा, मी असं नका विचार, त्याला सरळ म्हणा तुम्ही. बघा शुगर हा, साठी काय असतं, अरे कॅमेरा कोण ऑफ होत आहे, एक मिनिट. शुगर आहे, थायरॉइड आहे, बीपी आहे, हे हा, आजार झाले. तर या आजारांवर याच्याने हिलिंग करू शकतो आपण. हा. प्रश्नाची उत्तरे या पद्धतीने तुम्हाला विचारायची आहे. आणि डावझरने आपण हिलिंग करू शकतो. शुगर आहे तर त्या चक्राला हिल कर, म्हणजे आपण या डावझरने 7ही चक्रांना हिल करू शकतो आपण. आपल्या हं, 7ही चक्रांना. आपल्या घरची एनर्जी पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. आणि जर निगेटिव्ह असणार तर तिला पॉझिटिव्ह कसं करायचं, या डावझरने आपण करू शकतो. म्हणजे आपल्या साथही, आपल्या पूर्ण ऑल ओव्हर बॉडीची हिलिंग आपण करू शकतो. ओके. डावझरने. समजलं? राजश्री मॅम, बोलायचंय ओके. तुम्हाला? अनम्यूट करा. अरे हँड रेस करा इलेक्ट्रॉनिकली, का इथे मेसेज. हा, बोला. मॅम, ट्राउझर नसेल तर मग काय घ्यायचं? मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडे डाउझर नाही, मी स्वतःचा डाउझर बनवायला शिकवला ना आता आधीच. अशी अंगुठी असणार तुमच्याजवळ तर ही अंगुठी घ्या. किंवा घराची जी चाबी असते ती चाबी पण घेऊ शकता तुम्ही. किंवा नट बोल्ट जे असतात ते गोल राऊंड राऊंड ते सुद्धा घेऊ शकता. आणि एक दोरा, त्याला बांधून घ्यायचं. आणि मग त्याला आता तुम्ही रेकी सेकंड लेवल मी केलेला आहे, तुम्हाला सिम्बॉल्स माहिती आहे चौकुरे म्हणून. या हो चौकुरे हो. त्याला click करून घ्यायचं आहे. जर रेकी शिकलेले आहात इथे, रेकी मास्टर हिलर जे असतील त्यांनी आधी डाउझरला क्लीन करून घ्यायचं आहे. ओके.
आणि मग तिथे तुम्ही सिम्बॉल्स टाकू शकता. चौकुरे सेहेकी डायकोम्यू हे सिम्बॉल टाकून कनेक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात स्ट्रॉंग होत असते ब्राउझरची. ओके. आणि जर रेकी मास्टर्स नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा ब्राउझर तुमच्या प्रश्नांची उत्तरे अचूक प्रदान करतोच तुम्हाला. ओके. आणि हो. मॅम लेक्चर केव्हा आहेत आपले? ब्राउझर जो आहे काय लेक्चर केव्हा आहेत? मिस करते मी. मिस करता? होईल. आपण मी ग्रुपवर मेसेज टाकते तसं. ओके. हा. रेग्युलर प्रॅक्टिस करा. मी जे तुम्हाला व्हिडिओज पाठवलेले आहे, तर तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे आणि मग मी आपल्या त्या ते तर करते, पण तुम्ही शिकवलं का ते वेगळं वाटतं. येस येस येस. ओके. आणखी कोण मेसेज, प्लीज मेसेज नका करू. इथे मेसेज केलं की मला ते वाचायला मग पटकन मी. मला एक विचारायचं होतं हा मॅडम. हा, बोला बोला. आता म्हणजे आपण आपल्याकडे किती प्रकारचे ब्राउझर ठेवायला पाहिजेत का? हे एकच क्रिस्टलचा ठेवला तरी चालतो? सगळ्या काही प्रकारचे नाही, असायला पाहिजेत? असं काही नाही आहे की आपण 4-5 ब्राउझर, असं काही नाही, एक असलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे बघा, 7 चक्रांचा ब्राउझर सुद्धा असतो. क्लिअर कॉर्ड्स, याला क्लिअर कॉर्ड्स म्हणतात. हा माझ्याकडे आहे, क्लिअर कॉर्ड्सचे आहे. शेप्स वेगळे वेगळे असतात. माझा एक ब्राउझर आता सुटला, त्याचं शेप वेगळं होतं. 7 चक्राचा ब्राउझर सुद्धा असतो. आणि तुम्हाला मेटलचं पाहिजे असेल तर मेटलचं. आणि ब्लॅक टर्मिलाइनचा जो ब्राउझर असतो, जो हा ब्राउझर ब्लॅक कलरचा असतो, त्याला ब्लॅक टर्मिलाइनचा ब्राउझर म्हणतात. तो ब्राउझर तुम्ही तुमच्या 7 चक्राची हिलिंग करण्यासाठी वापरू शकत नाही. ब्लॅक ब्लॅक टर्मिलाइन जो असतो तो निगेटिव्हिटी काढण्यासाठी असतो, तर त्याच्याने आपण हिलिंग नाही करू शकत. ओके. सो घेताना तुम्ही क्लिअर कॉर्ड्सचे घ्या ब्राउझर. म्हणजे क्लिअर कॉर्ड्सचा ब्राउझर आपल्याला प्रत्येकाला चालत असतो. ठीक आहे. आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी किंवा आणखी आपल्या बॉडीची हिलिंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा ब्राउझर कामी येतो. ओके. कुठे गेला आहे मॅम? ओके. हो आहे. आहे ना. ओके. क्लिअर झालं? ब्लॅक ब्लॅक ब्राउझर ब्लॅक ब्लॅक टर्मलाइनचा जो ब्राउझर ब्लॅक आहे की नाही, टर्मिलाइनचा ब्राउझर तुम्हाला हिलिंग साठी वापरायचं नाही आहे. नाही वापरायचं आहे. ब्लॅक टर्मिलाइन हा निगेटिव्हिटी काढण्यासाठी असतो. ओके. ब्लॅक काढण्यासाठी. हा ब्लॅक म्हणजे टर्मिलाइन त्याचा यूज कसा करायचा मग? काय? ब्लॅक टर्मिलाइन ब्लॅक टर्मलाइनचा जो ब्राउझर आहे. निगेटिव्हिटी काढण्यासाठी असतो. आपण रेकी मास्टर्स मध्ये शिकवत असतो की निगेटिव्हिटी कशी काढायची, तर ते फक्त ब्लॅक टर्मिनाल हा निगेटिव्हिटी साठी असतो. अदरवाईज फक्त क्लिअर कॉर्ड्सचा वापरा तुम्ही. वूडचं पण वापरू शकता, मेटलचं सुद्धा वापरू शकता. ओके. क्रिस्टल मध्ये ऑप्शन्स असतात भरपूर, फक्त ब्लॅक वापरू नका हिलिंग साठी. ओके. शिलन सर, हँड राईज आहे, काही प्रश्न आहे का तुमचे? हा. हॅलो. हा बोला. कोणाचं हॅलो. माहिती? बोला बोला, कोणाचं माहिती कोण आहे? माईक कोणाचं ऑन आहे? बोला. मला दिसत नाही. ओके. सो आपलं बघा, समजलं? आणि पेंडुलम कसं घ्यायचं? जो पेंडुलम तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करतो आहे तो पेंडुलम तुम्हाला घ्यायचा आहे. ऑनलाईन जर घेत असणार तर जो पेंडुलम आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतो तो पेंडुलम. आमच्याकडे सुद्धा क्रिस्टल्स सेल होत असतात, जसे की ब्रासलेट, क्रिस्टलचे ब्रासलेट्स, पिरॅमिड्स, ब्लॅक टर्मिलाइन, व्हाईट टर्मिलाइनची पेन्सिल्स, क्लिअर कॉर्ड्सचे हे पिरॅमिड झालं, ब्रासलेट झाले सर्व प्रकारचे, हे सुद्धा मी सुद्धा सेल करत असते. ओके. 2 पार्टिसिपेंट राहील हँड. सुस्मिता बोलायचं आहे का? हो, अनम्यूट करा, अनम्यूट करा. बोला. आपल्याला ते ब्रेसलेट किंवा ट्राउझर कसं ओळखायचं पेंडुलम? हा, पेंडुलम डावजरी तुम्ही तुमच्यासाठी कुठला, बघा एक बरं प्रश्न विचारलं. जर तुम्हाला तुमच्यासाठी तो क्रिस्टल तुम्हाला सूट करेल की नाही, हे सुद्धा तुम्ही डावजरला प्रश्न विचारू शकता. म्हणजे तुम्हाला ट्रिपल प्रोटेक्शनचे ब्रेसलेट सूट होणार की नाही, असं. ट्रिपल प्रोटेक्शन झालं, 7 चक्राचे ब्रेसलेट झालं, मनी ब्रेसलेट झालं. ब्रेसलेटचे भरपूर प्रकार असतात.
ओके, हेल्थ वेल्थचे ब्रेसलेट. तर तुम्ही डावजरने सुद्धा तुम्हाला सूट होणारा क्रिस्टल तुम्ही ओळखू शकता, राईट. आणि शरीरावर हिलिंग कसं करायचं आहे ना? हिलिंग हिलिंग सांगते. बबिता मॅम काय बोलायचंय तुम्हाला? हँड रेस केलेला आहे, हँड रेस. हा करा, अनम्यूट करा. हँड रेस आहे तुमचा? हो हो हो. बोला. हा मॅम, मला एक विचारायचं होतं. कधी मी ब्राउझिंग करते ना, एक एकदा काही क्वेश्चन विचारले ना, तर हँड माझा ना एकदम हेवी होतो. तुम्ही रेकी मास्टर सीलर आहात का? नाही, मास्टर नाही केलं मी. सेकंड अँड फर्स्ट अँड सेकंड लेवल केले. ओके ओके ओके, तुम्ही मला मेसेज केलेला. हो हो. माझा हँड ना एकदम हेवी होतो आणि ते स्वतःचा म्हणजे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचे आहे मॅम, कारण आपण जेव्हा डावजरला प्रश्न विचारतो हम्म. तर आपली एनर्जी त्यांच्याशी कनेक्ट करत असतो, मग डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. ओके, हेवी अच्छा, झालं जेव्हा म्हणजे मी तुमची एनर्जी ज्या व्यक्तीशी कनेक्ट झालेली आहे, तर हा त्या एनर्जीशी तुम्हाला डिस्कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. ओके, मी आहे ना असं काय करते, पेजवर लिहून काय क्वेश्चन असलं ना, पेजवर लिहून ते एस म्हणजे क्लिनिंग करण्यासाठी ते हे करते, म्हणजे होपनोपनो करते. ओके ओके. तर हो तुम्ही होपनो तुम्ही तुमचा डावझर जेव्हा वापरता आणि वापरून झाल्यानंतर मग याला चौकोरे टाकून क्लीन करून ठेवायचं. मी ऍक्च्युली एक मास्टर्स पाऊच बनवले. चौकोरे टाकून क्लीन करून करायचं. ओके येस. ओके ओके. थँक्यू मॅम. ओके. थँक्यू मॅम. आपण या डावजरने चक्र हिलिंग करू शकतो, घराची एनर्जी चेक करू शकतो. ओके. आणि आता आपला एक कोर्स आहे म्हणजे डावझर, ज्यात तुम्हाला 4 दिवसाचा कोर्स राहील. म्हणजे 4 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला तुमच्या 7 चक्राची म्हणजे पूर्ण ओव्हरऑल बॉडीची तुम्हाला हिलिंग करायला शिकवलं जाणार आहे. निगेटिव्हिटी कशी काढायची ती शिकवणार आहे तुम्हाला पेंडुलम डावझरनी. आणि कोकोनट डावझर कोणी ऐकलेला आहे का? कोकोनट डावझर ज्याच्याने आपण आपल्या घराची किंवा इतरांच्या घराची सुद्धा जिथे पाणी कुठे आहे किंवा कुठे नाही आहे, तर तो कोकोनट डावझर बघा, असं हातावर ठेवल्यानेच तो असा उभा होत असतो. जिथे पाण्याचा सोर्स जास्त आहे तर तिथे बघा तो उभा होतो. तुम्हाला हे वाटेल की एक जादू आहे, तर हे जादू नसतं, तो सायन्स आहे याच्या मागचं. ओके, पाण्याचा किंवा आपल्या घरची निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, या प्रकारचे सुद्धा तुम्ही कोकोनट डाउजिंगने करू शकता. तर आपला हा कोर्स जो आहे म्हणजे आपलं पेंडुलम डाउजिंग प्लस कोकोनट डाउजिंग, हा आपला एक कोर्स आहे. त्याची तुम्हाला म्हणजे हा कोर्स आपला 4 डेजचा म्हणजे फक्त 4 दिवस राहणार आहे. त्यात तुम्हाला पेंडुलम डाउजिंगचं आता आपण बेसिक शिकलेलो आहे. या कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स शिकवले जाणार आहेत पेंडुलम डाउझरच्या. आणि त्यात तुम्हाला जे मेडिसिन बुद्धाचं ऑडिओ पाठवलं जाणार आहे. आणि आपली याची फी फक्त एक 11 म्हणजे 1111. एंजल नंबर आहे. आपल्या याच्या संपूर्ण कोर्सची फी आहे 1111. यात तुम्हाला मिळणार आहे कोकोनट डाउझर, पेंडुलम डाउझर, प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे मेडिसिन बुद्धाचं ऑडिओ, 7 चक्राचं ऑडिओ जे मी फर्स्ट लेवल मध्ये पाठवत असतं ते तर सगळ्यांकडे असणारच. ओके. आणि आपल्या घरची बघा, तुम्ही मला हे या फी मध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे इतरांच्या घरी जर तुम्हाला हे शिकवलं जाणार की तुम्ही तुमच्या घरून म्हणजे इतरांच्या घरची सुद्धा तुम्ही एनर्जी चेक करून त्यांच्याकडून तुम्ही फी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही चार्ज करू शकता. तुमची फीस तुम्ही 500 किंवा 1111 जशी मी या क्लासची फी ठेवलेली आहे. या क्लासची फी तुमच्या 2 क्लायंटनीच तुम्ही ते भरून काढू शकता. ओके. म्हणजे बघा, आपल्याला जर कुठे
विहीर खोदायची असली तर आपण बोलत असतो ना, मग ते बघा चार्जेस घेत असतात 5,000, 2100, म्हणजे पाहून असतात. 2100 असतात तर 1100 तर आता आहेच नाही. 2100, 5,000 अशा प्रकारचे असतात. ओके. सो फक्त या क्लासची फी तुम्हाला 1,111, आपलं एंजल नंबर आहे 1,111. जर कुणाला हा क्लास करायचा असेल म्हणजे डिटेल्स याचा फक्त आपण ब्राउझरचं फक्त बेसिक शिकलेलो आहे. या क्लासमध्ये तुम्हाला डिटेल्स शिकवलं जाणार आहे आणि त्यात तुम्हाला पेंडुलम सोबत कोकोनट ब्राउझर सुद्धा शिकवणार आहोत. ओके. सो ज्यांनाही हा क्लास करायचा आहे त्यांनी म्हणजे मी आपल्या ग्रुपवर टाकेन, तर तेवढे पे करून मला तुम्ही पर्सनली स्क्रीनशॉट पाठवाल, तेव्हाच मग मी तुम्हाला पेंडुलम ब्राउझरच्या या ग्रुपमध्ये जॉईन करेन. ओके. तर आपलं म्हणजे आपण या ब्राउझरने स्वतःची हिलिंग, आता जसं रेकी मास्टर्स आहेत तर हिलिंग करायला आपल्याला वेळ लागतोच, पण या ब्राउझरने इन्स्टंट हिलिंग होतं, पटकन हिलिंग होत असतं. म्हणजे आपल्या पूर्ण चक्रांची हिलिंग. आणि बघा, काही रेमेडीज पण मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही कोकोनट डाउजिंगनी दुसऱ्यांच्या घरी जर जाऊन त्यांना हे जर विचार म्हणजे त्यांनी तुम्हाला म्हटलं की इथे पाणी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे का, आणि जर कोणाकडे निगेटिव्ह एनर्जी आहे, जर त्याच्या घरी निगेटिव्ह एनर्जी आहे, तर तुम्ही सांगितलं की तुमच्या इथे निगेटिव्ह एनर्जी आहे, मग आता याच्यावर उपचार काय? बघा, आपण डॉक्टरांकडे जातो, त्यांनी आपल्याला ट्रीटमेंट मिळते, म्हणजे आपण तो आपल्याला चेकअप करतो, पण त्यानंतर तुम्हाला मग डॉक्टर काय देतो, तर औषधी देतो. का बरं? तर बरं होण्यासाठी. ओके. सो म्हणून आपल्या या क्लासमध्ये तुम्ही त्यांच्या घरची निगेटिव्ह एनर्जी आहे, पण त्यावर तुम्हाला उपचार काय करणार, म्हणजे तुम्ही काही रेमेडीज, त्याला रेमेडीज म्हणतात, तर या क्लासमध्ये तुम्हाला मी काही रेमेडीज सुद्धा देणार आहे. ओके. म्हणजे फक्त निगेटिव्ह एनर्जी आहे बस झालं असं नाही, त्याच्यावर काही उपचार करावा लागेल आपल्याला, तर रेमेडीज तुम्ही त्यांना देऊ शकता. हे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे. ओके. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड राईज करून विचारू शकता. राजश्री मॅम, हा बोला. डाउझर, आपले प्रश्न डाउझरशी असले पाहिजे. बोला. अनम्यूट करा. हा मॅम, ते हॅलो बोला. हॅलो. हा, ते आता मागे तुम्ही ते 4,000 मध्ये पेंडुलम ब्राउझर. पेंडुलम डाउझर, त्याच्यामध्ये कोकोनट डाउझिंग नाही मॅम, त्याच्यामध्ये पेंडुलम डाउझरच्या आहे, कोकोनट डाउझिंग नसतो त्यात. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे काय? ओके. गीता, हा मॅम बोला. हॅलो, कोकोनट डाउझर आम्ही कुठे घेऊ शकतो? कोकोनट डाउझर मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही इतरांच्या घरची एनर्जी चेक करायला, वॉटर जसं कुठे आहे, वॉटरचा सोर्स कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, असं. तर बघा, जर मी तुम्हाला त्या क्लासमध्ये शिकवणार आहे, आणि एक मिनिट मेसेज करून मला थोडं, कोकोनट डाउझर मी तुम्हाला शिकवणार आहे, आणि तुम्ही शिकल्यानंतर इतरांच्या घरी जाऊन त्यांची एनर्जी चेक करू शकता, आणि त्यांना जर निगेटिव्हिटी आहे तर त्यांना काही रेमेडीज मी तुम्हाला सांगणार आहे, त्याप्रकारे तुम्ही त्यांना सांगू शकता. याची तुम्हाला फी घ्यायची आहे, फ्री मध्ये घ्यायचं नाही आहे, हे तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाणार. ओके. आणि आणि कोकोनट डाउझर जेव्हा आपण डाउझिंग करतो तर एकच नारळ हा आपल्या घरच्यासाठी आणि इतरांच्या घरच्यासाठी वापरायचा नसतो आपल्याला. ओके. म्हणजे आपल्या घरच्यासाठी आपण वापरला नारळ हा वेगळा राहील, आणि दुसऱ्यांच्या घरची म्हणजे आपण वापरतो आहे त्यांच्यासाठी तो नारळ वेगळा राहणार आहे. एक 30 रुपयाचा नारळ येतो, आपण जेव्हा त्यांच्याकडून 1100 फी घेणार आहोत तर 30 रुपये नारळाची आपण देऊ शकतो. राईट. ओके. आणि यासोबत तुम्हाला असं पीडीएफ सुद्धा मिळणार आहे, म्हणजे 7 चक्र. बघा एक मिनिट, तुम्हाला कुठे आहे, या प्रकारची पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. हो नाहीचे प्रश्न, हेल्थ, म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. या प्रकारची पीडीएफ स्वरूपात राहील, तुम्हाला प्रिंटआउट काढायचं आहे. इथे सर्व प्रश्नांची प्रश्न लिहिलेले आहेत.
ओके, या प्रकारचे 21 किती पेजेसचा आहे हा? 16, 17, 17 पेजेसचा आहे पीडीएफ असतो. या कोर्समध्ये तुम्हाला हा पीडीएफ सुद्धा दिलं जाणार आहे. ओके. इथे मेसेज होता कोणाचं? हँड राईज करा पटकन. मेसेज चेक करायला लागेल. सॅमसंग. ओके. हा, अनम्यूट अनम्यूट करा. हा बोला, कोण आहे? मॅम आहे, सर आहे, बोला. हा मॅडम, बोला. मला विचारायचं होतं पेंडुलम ब्राउझर मध्ये हम्म. काय काय शिकायला मिळेल ऍक्च्युली? पेंडुलम ब्राउझर आपला हा 4 दिवसाचा कोर्स असणार आहे. आपल्याला हिलिंग करायला शिकवणार आहोत आपण. म्हणजे खूप काही शिकणार आहोत. आता मी ते क्लास म्हणजे पेंडुलम ब्राउझर तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे. होण्याचे प्रश्न तुम्ही आताच विचारू शकता, कारण हा बेसिक पार्ट झाला. ओके. हा. हिलिंग म्हणजे आपलं फक्त आरोग्यासाठी असणार आहे की बाकी पण नाही काही नाही, असणार आहे? आरोग्यासाठी तर असणारच आहे. आरोग्य मोस्ट इम्पॉर्टंट. आधी तुम्ही हम्म, स्वतः आरोग्य छान राहील तर इतरांचे सुद्धा तुम्ही आरोग्य बरं करू शकता. हम्म, आणि या पेंडुलम डाउझरनी जर तुम्ही रेकी मास्टर्स असणार तर इतरांचे सुद्धा या डाउझरनी लवकरात लवकर हिलिंग करू शकता. अच्छा, फक्त म्हणजे याच्यासाठी रेकी कोर्स करणं गरजेचं आहे का? हो, रेकी तर करावंच लागेल ना. हा फक्त एक बेसिक हा झाला पेंडुलम डाउझरचा कोर्स, हा वेगळा झाला. अच्छा पेंडुलम आणि कोकोनट डाउझर हा कोर्स फक्त डाउझिंगचा झाला. आणि अच्छा. रेकी कोर्स हा वेगळं झालं. रेकी मध्ये तुम्हाला रेकी मध्ये फर्स्ट लेवल केलेला आहे का तुम्ही? नाही ना, रेकीचं मला नाही एवढं काय माहिती, फक्त मला मेडिटेशन तुम्हाला माहिती आहे. प्रॅक्टिस केलेला तेच आहेत का? हो हो हो. ओके ओके. हा हा, आपल्या रेकीचे क्लासेस मंडे ट्यूजडे पासून स्टार्ट होणार आहे. फर्स्ट लेवल अच्छा मंगळवार पासून. ओके. तर फर्स्ट पासून तर थर्ड लेवल पर्यंत रेकी केली की ती यू आर अ रेकी हिलर, मास्टर अच्छा. पण हिलर. ओके. अच्छा अच्छा, पण ते ह्या पेंडुलम ब्राउझर साठी ते शिकणं गरजेचं आहे का? कारण मला मेडिटेशन येतं. पेंडुलम हा वेगळा पार्ट झाला हा वेगळा पार्ट आहे ना? आणि रेकी हा वेगळा पार्ट झाला. ओके ओके. हा, तेच ओके. विचारायचं होतं मला, म्हणजे रिलेटेड आहे का काय रेकी ऍक्च्युली? वेगळं आणि पेंडुलम वेगळं. रेकीचा उपयोग तुम्ही या डाउझरशी खूप छान प्रकारे करू शकता. जे रेकी मास्टर हिलर आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी डाउझरशी खूप छान प्रकारे होत असतं, म्हणजे लवकरात लवकर. अच्छा. येस. हम्म. आता मगाशी कोणाचं तरी डाउझर लवकर कनेक्ट नाही झालं, म्हणजे रेकीने आपली कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होत असते. ओके ओके, थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. हा, ऋतुजा मॅम बोला. ऋतुजा मॅम मॅडम, बोला. हा हा आपण कोर्स केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट वगैरे भेटणार आहे का? रेकीचं सर्टिफिकेट मिळत असतं मॅम, सेकंड आणि थर्ड लेवलचं. डाउझरचं सर्टिफिकेट नाही मिळालं. अच्छा, ओके. ओके. डाउझरचं सर्टिफिकेट नाही. रेकी सेकंड थर्ड लेवल केलं की तुम्ही पण मला मेसेज केलेला होतात का ऋतुजा मॅम इंस्टाग्राम वरून? काय बोला? हो हो, इंस्टाग्राम वरून. ओके ओके ओके. आपल्या रेकीचे बाकीच्यांना वाटेल की रेकीचे फर्स्ट लेवलचे जे क्लासेस आहेत आपले ते मंगळवारपासून स्टार्ट होणार आहे. आणि मी आपल्या ग्रुपवर मेसेज टाकणार, तसं मग तुम्ही जॉईन करा. ओके. ओके. आणि पेंडुलम डाउझर, कोकोनट डाउझरचे सगळे डिटेल्स मी आता ग्रुपवर टाकणार आहे, तर तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यात आणखी काही काय काय असणार तर. ओके. आणि आपला पेंडुलम डाउझिंगचा कोर्स म्हणजे उद्यापासून स्टार्ट होणार आहे. याचा वेळ सुद्धा 1 ते 2 राहणार. आणि ज्यांनाही करायचे आहे त्यांनी ते पे करून मला त्या माझ्या पर्सनल नंबर, म्हणजे मी तो नंबर जो देणार आहे त्याच्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट टाकणं कंपल्सरी आहे, कारण मला कळायला पाहिजे की कोणी पे केलेले आहे आणि कोणाची ऍडमिशन झालेली आहे. ओके. मग म्हणजे मला त्या ग्रुपवर तुम्हाला ऍड करायला बरं होणार. आणि उद्या 1 ते 2 आहे, म्हणजे उद्या 12 पर्यंतच तुम्हाला पे करायचं आहे. 12 नंतर पे करायचे नाही. ओके. म्हणजे आपली ऍडमिशन
आता 2 वाजतापासून तर उद्या 12 पर्यंत स्टार्ट आहे. ओके. सो मी डिटेल्स टाकते आपल्या ग्रुपवर. आणखी कोणाला काही प्रश्न आहे का विचारू शकता तुम्ही. कोणाला काही प्रश्न नाही आहे. मला रेकी शिकायची आहे, किती पैसे. मॅम फर्स्ट लेवल आपण फ्री मध्ये देत असतो आणि सेकंड थर्ड लेवलची जेव्हा तुम्ही फर्स्ट लेवल करता. कुणी मेसेज केलेला आहे, नाव काय आहे. हँड रेस करा, बोलू शकता ना. फर्स्ट लेवल आपला हा फ्री असतो. रेकी फर्स्ट लेवल आपण फ्री देत असतो आणि रेकी सेकंड आणि थर्ड लेवल मग तुम्ही जेव्हा करणार कोर्स तिथे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जाणार. ओके. एनी डाऊट्स. क्लिअर झालं सगळ्यांना. ओके ओके गुड. तर रेकी फर्स्ट लेवलचे आपले क्लासेस सगळे मंगळवारपासून स्टार्ट होणार आहे आणि पेंडुलम डाउजिंग, कोकोनट डाउजिंगची आता ऍडमिशन स्टार्ट झालेली आहे. 1111 रुपये तुम्हाला पे करायचे आहे. ओके. चला. कुणाला काही प्रश्न नाही आहे. गुड. खूप समजदार आहेत सगळे. फर्स्ट लेवल केव्हा आहे. फर्स्ट लेवल आपले मंगळवारला आणि आपल्या ग्रुपवर मेसेज येऊन जा. रेकी किती वाजत करू शकतो मॅम. किती वाजत काय सुप्रिया मोरे कुठे आहे. सुप्रिया मोरे हा अनम्यूट करा मॅम. बोला. मॅम रेखी किती वाजता शिकू शकतो ऍक्च्युली. किती वाजता शिकू शकता. म्हणजे सकाळी मेडिटेशन करायचं असतं, दुपारी की रात्री. मेडिटेशन आपल्याला सकाळीच करायचं असतं मॅम. मॉर्निंगला मेडिटेशन करायचं असतं आणि सकाळी कसं मॅम. तुम्ही दुपारी सुद्धा करू शकता. फर्स्ट लेवल केलेला आहे का तुम्ही. हो हो. ओके. म्हणजे मास्टर आहे का तुम्ही. सेकंड थर्ड लेवल केलेली आहे. नाही मॅडम, मास्टर म्हणजे मला टाइमच नाही. पाणी येतं, सकाळी काम असतं, त्यावेळेस टाइमच नाही भेटत. ओके ओके ओके. त्याच्यामुळे मी लेट किती वेळेस झालेली जॉईन. आपले काही काही बॅचेस मॅम रात्री सुद्धा असतात रेकी फर्स्ट लेवलची आणि सेकंड थर्ड लेवल तर ऑलमोस्ट रात्री असतातच. ओके, रात्री करू शकते मी ऍक्च्युली. कारण की रात्री आपण झोपायच्या टायमाला थोडस तरी करू शकते. तर तुम्हाला चालतं का? रेकी द्यायची आहे की स्वतःला रेकी द्यायची आहे. तुमचा कन्सेप्ट क्लिअर करा आधी. मला शिकायचे. ओके शिकायचं आहे. हा तर जेव्हा आपली बॅच राहील मॅम तेव्हाच तुम्ही शिकणार ना. ओके. पण आपली मॅडम बॅच ज्यावेळेस बॅच असते त्यावेळेस मी आपल्या जॉबला बॅच असते ना, कामाला असते. काय. कामाला असते किंवा काहीतरी काम असतं, बाहेर असते मी, असं असतं. आणि सकाळी काम असतं. ओके ओके. बघा फर्स्ट लेवल तर तुम्ही एक माझा युट्यूब चॅनल आहे प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर नावाचं. तुम्हाला माहिती असणारच. माहिती आहे का. हो हो हो, बघितलंय मी. हा. तर तिथे आपले व्हिडिओ आहेत. ते तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता. पण सेकंड आणि थर्ड लेवल हे तुम्हाला लाईव्ह क्लास करण्यात येतं. ओके तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेवल हे लाईव्ह करायचे असतात. कारण काही सिम्बॉल्स असतात ते तुम्हाला आम्ही देत असतो. तर तुम्हाला ते सिम्बॉल्स वापरून लाईव्ह करायला लागतं. आणि काही काही ओके मिस झालं मग तुम्ही रेकॉर्डिंग करून करू शकता. आणि अटुनमेंट हा आपला लाईव्ह असतं. हा आणि एक गोष्ट सांगायची विसरली मी. आपला हा कोर्स फक्त 1111चा आहे. तुम्हाला फक्त एकचदा पे करायचे आहे आणि जेव्हा जेव्हा बॅच रिपीट होत असतं तेव्हा तुम्ही बिना पे म्हणजे नंतर तुम्हाला पे करायचे नाही आहे. तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. तुम्हाला परत परत पे करायची गरज नाही. त्या ग्रुपवर जेव्हा जेव्हा बॅच सुरू होत असतं पेंडुलम डाउझरची तेव्हा तुम्ही रिपीट करू शकता. आणि तुम्हाला याची व्हिडिओज प्रोव्हाइड केले जाणार. ओके. म्हणजे या ओके कोर्समध्ये तुम्हाला कोकोनट डाउजिंग, पेंडुलम डाउजिंग प्लस मेडिसिन बुद्धाचा ऑडिओ, 7 चक्राचा ऑडिओ, पीडीएफ राहणार आहे आपली पेंडुलम डाउजिंगची. ओके. आणि लाईफ टाइम एक्सेस सुद्धा राहणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त 1111 रुपयामध्ये आहेत. जे तुम्हाला जेव्हा मॅम वाटतं किती तुम्ही सुद्धा बघू शकता आणि जेव्हा क्लास राहील तेव्हा लाईव्ह क्लास तुम्ही नेहमी करू शकता. हा बोला. किती दिवसात शिकू शकतो मॅम हे?
हे 4 दिवसाचा कोर्स आहे मॅम, उद्यापासून स्टार्ट होणार आहे. नाही नाही, शिकू केव्हा शकतो म्हणजे आपल्याला ते जाणवतं केव्हापासून? काय डावजर इन्स्टंट हा, रेकी उद्या आपल्याला जे उद्या शिकायला मेडिटेशन आपण जे जर करतो ना. यांच्या ज्यांनी आता ऍडमिशन घेतली उद्यासाठी, तर तुम्ही उद्याच तुम्हाला उद्या शिकू शकता. उद्याचा आपला टॉपिक कोकोनट डाउजिंग आहे. तुम्ही एका दिवसातच कोकोनट डाउजिंग शिकू शकता, एका तासात. खूप वेळ काही लागत नाही. जिथे मी शिकवणार आहे उद्या, तुम्ही तेव्हा शिकणार आहात. खूप वेळ नाही लागत त्याला. आणि हिलिंग सुद्धा म्हणजे 4 दिवशी, फक्त 4 तासांचा कोर्स आहे हा आपला. 4 दिवस. ओके ओके. खूप वेळ नाही लागत मॅम. ओके मॅडम, टॅरो मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे मॅडम? टॅरो कार्ड्स असतात मॅम. टॅरो कार्ड्स, एंजल कार्ड्स, हे सगळं वेगळं वेगळं झालं. डाउजर वेगळं झालं. वेगवेगळे प्रत्येक गोष्टी तुम्ही 2 आणि 3 हे करायला लागतं ना मॅम? 4000 आहे मॅम. कोणी विचारलं, रेकीची सेकंड आणि थर्ड लेवलची फी 4000 आहे आपली. ओके. काय म्हंटल? त्याला पण मेडिटेशनच करायला लागते ना मॅम पहिले? डाउझरला मेडिटेशन नसतं मॅम. डाउझरला मेडिटेशन करायची काही गरज नाही आहे. मी म्हणतो ना, डाउझर हा वेगळा पार्ट झाला, रेकी हा वेगळा पार्ट झाला. डाउझरला ओके मेडिटेशन कसं राहणार आहे? नाही नाही, ह्याला कार्डला, कार्ड कार्ड, एंजल कार्ड्स हे टॅरो. वेगळे पार्ट झाले. आपला टॉपिक काय आहे आता? डाउझर. ओके. हा आणि ओके. टॅरो कार्ड्स आणि एंजल कार्ड्सला सुद्धा मेडिटेशन करणार आहे का तुम्ही? जेव्हा आपण एंजल शिकतो, म्हणजे एंजल कार्ड्स म्हणताय की टॅरो कार्ड म्हणताय तुम्ही? टॅरो कार्ड. ते प्रश्नांची उत्तरं देत असतात आपल्याला. जसं आपल्याला डाउझर ओके देणार आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे डाउझर देणार आहे. आपण या पीडीएफ मध्ये आपलं सगळं तिथे डिटेल्स दिलेली आहे पीडीएफ मध्ये, जी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके. ओके आणि जर चालेल. काही समजलं, आता हा व्हिडिओ थोड्या वेळामध्ये अपलोड होऊन जाईल युट्यूबवर. तर तुम्हाला काही समजलं नसणार तर व्हिडिओ तुम्ही आणखी रिपीट बघू शकता. ओके. ओके ओके. ओके. थँक्यू मॅम. ओके. थँक्यू. तर थँक्यू. थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.